पुन्हा एकदा सांगतो की मला ज्यांना अटेंड करता येतं वारीचे जायला योग मिळतोय त्यांचं खरंच ते भाग्य होतं. आणि मी मोहिते सरांचे आणि मॅडमचे आभार मानतो कार्य करत नव्हतं त्यामध्ये मी त्यांना शुभेच्छा देतो. तर तुमचं नाव काय? नाव माझं नाव आशिष सहभागी झाले होते आणि त्यांच्यामुळे मला म्हणजे तुम्ही समजू शकता की त्याच्यानंतर मला त्याच्यानंतरच कोविड आलं आणि त्यामुळे मला नाही भाग घेता आला. 2019 नंतर आज मला परत तो योग आला कारण माझा मुलगा लहान असल्यामुळे मला माहीत होतं यावर्षी मला जमेल की नाही जायला. पण मोहिते सरांमुळे आम्हाला इथे येता आलं. थोडा वेळ कमी आपल्या पालखीमध्ये चालता आलं आणि माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आणि सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इतका छान अनुभव दिला आणि माझ्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. चला देखो सेवा मिळाली वारीमध्ये सुंदर जे वातावरण असतं ते साहित्य एक माऊली होती माऊलीला की पूर्णपणे आवाजामध्ये वारी त्यांना आनंद
प्रत्येक वर्षी आपण ही सेवा करतो. त्या सेवेमध्ये शिवाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आहे. माझ्याबरोबर आज देशमुख सर आहे. दरवर्षी न चुकता या संस्थेला आर्थिक तर मदत करतातच. कोविडच्या काळात तर असं झालं की लोकांना आपण पैसे कसे मागायचे असा ज्यावेळेला प्रश्न आला त्यावेळेला वाडिले साहेबांनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी आमच्या संस्थेला इतकी भरघोस मदत केली ही 2 दिवस आम्ही वारी करणार होतो ती आम्ही संपूर्ण 20 दिवस केली. याचं सर्वस्व श्रेय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणालाच जातं. फर्स्ट टाइम मी आता दिली अनुभव केली गावाला गाडी लेणीच्या कृपेने या डॉक्टर दिंडीचा 30 ते 31 वर्षाचा हा प्रवास अखंड सुरू आहे आणि या माऊलीच्या दिंडीमध्ये आम्हाला काही मागील वर्षापासून सहभागी होण्याची संधी मिळाली आणि ज्या दिवसापासून सहभागी झालो कळत न कळत या विठोरामाच्या गजरामध्ये आणि माऊलीच्या भक्तीमध्ये आम्ही पूर्णपणे सामावून गेलो आहे आणि आमची पूर्ण मनाने आम्ही या ठिकाणी या माऊलीच्या चरणी किंवा माऊलीच्या या ह्याच्यामध्ये घोड्यामध्ये सहभागी झालो आणि असा हा यांचा प्रवास 30-31 वर्षाचा हा प्रवास अतिशय भक्तीने आणि संपूर्ण मनाने आणि तनाने संपूर्ण या ह्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतात आणि या वारीमध्ये जे सहभागी सर्व वारकरी असतात त्यांची मनोभावे सर्व प्रकारची भक्ती सेवा या दिंडीच्या माध्यमातून केली जाते. वैद्यकीय सेवा असेल, पिंडदान असेल आणि अनेक प्रकारची सेवा असेल सर्व प्रकारची सेवा यांच्यातून केली जाते. असा हा आम्हाला योग मिळाला. संपूर्ण समाधीपासून आयोजन आहेत त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि हा प्रवास असाच वर्षानुवर्ष चालत राहतो अशा मनस्वी विठ्ठलाच्या चरणी माऊलीच्या चरणी धन्यवाद. माझा आज पहिलाच वेळ आहे सहभाग करण्याचा आणि त्यांचं जे वैद्यकीय आणि अन्नदान जे कार्य केलं गेल्या 30 वर्षापासून आज फर्स्ट टाइमच आहे आज त्या अनुभव आणि तुमकडे पण मी माझं सहकार्य केलं आणि वेळ देणार आणि सहकार्य करत आणि वेळ त्यांना सर्व काळ तुझे नाम विठू माऊली हाती वरदे संचरून राही हृदयी माझ्या तुझे रूप गोड तुझे नाम तुका मने काही तुझे पायी सुख सर्व आहे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुझे नाम
ट्रस्ट आमची संस्था आहे त्याचा वारीला जाण्याचं काही 32वा वर्ष आहे आणि सलग 20 दिवस आम्ही आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांची सेवा करतो वैद्यकीय सेवा दिली आणि दुसरं म्हणजे आमचं अन्नदानाचं एक नियोजन असतं की त्यामध्ये 5 ठिकाणी माऊली ट्रस्ट अन्नदानाचं नियोजन करतो आणि त्याच्यामध्ये लाखो वारकरी त्याचा लाभ घेतात जसं की जेजुरी मंडी शेगाव आणि वापी या ठिकाणी अन्नछत्र आणि दुसरं म्हणजे आमची स्वामी समर्थांची पायी दिंडी हा एक आमचा दुसरा मोठा कार्यक्रम यामध्ये आमची दिंडी पूर्णपणे आळंदी ते पंढरपूर चालू विठ्ठलाला भेटायला